अरे बाबा ऐक रे जरा, नको जाऊ शहरात, शहरात जाऊ नकोस रे। ताई काय ठेवलंय तरी या गावात? मी जाणार म्हणजे जाणार। भूषण, अरे देवा, मग काय करणार? कृषी अधिकाऱ्याला अर्ज केलाय, साधाच कार्यक्रम करावा लागेल, कारण कोणी देणगीच देत नाही। बरं केलं तुम्ही ते। राम 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 राम। राम राम सावकार। काय राम्या, तब्येत काय म्हणते? लई ताप आला, अन्न जात नाही, जगण्याची आता इच्छा अरे राहिली रे, नाही। अरे राम्या जरा धीर धर, हिम्मत नको सोडू। आणि त्या हिशोबाचं काय झालं? तू आलाच नाहीस। अरे 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 रामा, उचला आला। रामा रामा, अरे अरे कोणी आहे का? काय होतंय तुला? ए इकडे काय होतंय तुला? काय होत रामा? हे बघा रे काय होतंय? उचला 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 उचला, चला आपल्या दवाखान्यात। डॉक्टर साहेब, फार मोठी समस्या झाली हो। डॉक्टर अशोक, 1 महिन्याने तुम्ही आलात, बघा किती पेशंट झालेत ते बघा। तुमचे वडील रोज यायचे गावात, रोज या सगळ्यांना तपासायचे, पण आता बघा पोरांची कशी हालत झाली आहे बघा। तो बघा दारू पिऊन पिऊन त्याची कशी हालत झाली आहे बघा, बघा जरा, हाड दिसतात त्याची। अहो हे पूर्ण व्यसनाधीन झालेले आहेत, भुकेला काबीज करण्यासाठी ही असली व्यसन करतात, त्याला मी तरी काय करणार? पुढे औषधानं काय बरं ठीक होणार आहेत? अहो पण तुम्ही काहीतरी करा ना डॉक्टर। आजपर्यंत माझ्या वडिलांनी सेवा दिली, मीही देत आहे, तेही पूर्ण फ्री मध्ये देत आहे। मी काय करू ताई? मी याच महिन्यात शहराकडे जातो, ही माझी शेवटची सेवा। अरे देवा, असं नका करू, गावात कोणीतरी राहावं डॉक्टर। तुम्ही जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा। रामाला बघा हो। डॉक्टर साहेब बघा हो, या राम्या भाऊला काय झालं ते? जीभ दाखवा, डोळे उघडा, बघा हो। श्वास घ्या। माझा फार जवळचा मित्र आहे तो, बघा बघा। जोरात श्वास घ्या, लांब श्वास घ्या। याला वाचवा हो। भूषण, यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे, कुपोषणाला बळी झालेले आहेत, आहार व्यवस्थित झालेला नाही यांचा। मी वेळोवेळी सांगितलेले, माझ्या हातातलं नाहीये आता। यांना आहाराची खूप गरज होती, आहार पूर्णपणे वेळेवर मिळालेला नाही। मी फक्त औषध देऊ शकतो, आहार तर नाही देऊ शकत, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। यांना तालुक्याला घेऊन जावं लागेल, लवकर न्या। तिकडे डॉक्टर कौशिक आहेत, ते माझे मित्र आहेत, ते माझ्यासारखीच मोफत सेवा देतील। सगळे शहराकडे निघाले, येतो ताई। मी पण जाणार। घ्या, शहरात नको जाऊ हा डॉक्टर। थँक्यू डॉक्टर, काळजी घे। माझ्या वडिलांनी सुरू केलेली आरोग्य सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। आई मला भाजी नाही, दूध पाहिजे। भाजी आणि भाकर खा। मी नाही दूध पाहिजे। नाही ना, एकदा तुला सांगितलं ना दूध नाही मिळणार। अरे लाडत आहेस काय? इथे चहाला दूध नाही, तुला प्यायला दूध पाहिजे? नाही ना, मला दूध पाहिजे। दूध पाहिजे? दूध पाहिजे? दूध पाहिजे? इथे चहाला दूध मिळणार आणि याला प्यायला दूध पाहिजे। अगं रंजना, कशाला मारतेस का त्याला? करतोस तसं तो। गीता त्या लाडात आलाय खूप। काय झालं ग? कशाला मारतेस त्याला? काय मागतोय तो? त्यालाच विचारा ना, लहान आहे ग तो, काय कळतंय त्याला? जा तात्या, बघ कोणाचा फोन आहे बघ। हा अगं लहान आहे, काय कळतंय त्याला त्यातलं पण? तू शांत राहा बरं। मंगला त्याचा फोन। हॅलो हॅलो आई, मी मंगला बोलते। हा मंगला बोल। आई, एक खुशखबरी आहे, मला दिवस गेलेत। काय? अगं बाई, अगं बाई, काय बोलते? अहो मंगला पोटेशी आहे। माझे सासरे बोलले पहिलं बाळंतपण माहेरीच करायचं, तुम्हाला तयारी करायला वेळ मिळेल ना म्हणून फोन केला होता। काय झालं? मी ठेवते आता। हॅलो आई, ऐकतेस ना? अगं ठेवू ना मी फोन? बरं बरं ठीक आहे। काय म्हणते? बाळणपणासाठी माहेरी यायचं म्हणते। बरोबर आहे हो, पहिलं बाळणपण माहेरीच करायचं असतं, पण कसं काय करायचं आपण?
काय रे बायदास? हा बापू. कुठं जाऊन आला? काय नाही, गोडाऊन मध्ये गेलो होतो. असं आपला माल ठेवलाय ना, ते बघून आलो. आता काय करायचं? राम राम मंडळी. राम 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 राम. बाजार भाव कोसळला, आता काय करायचं? काय करायचं? सावकारालाच द्यावं लागल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तर मार्केटला जाणार होते. काय करणार मार्केटमध्ये जाऊन? आपला माल कवडी मोलाने घेतात आणि तोच माल आपण घ्यायला गेलो तर तो दुपटीने देतात. काय करायचं आपल्याला? त्यापेक्षा सावकाराकडे गेलेलं बरं, कारण तो अडीअडचणाला कामात येतो आपल्या. ते बघा दगडूशेठ आले. राम राम. काय चाललंय? काय नाही काय नाही काय नाही. माझ्याविषयीच बोलत होतात ना? अहो कसं काय तुमच्याबद्दल? ऐकून घ्या. अहो सावकार, तुमच्याविषयी आम्ही चांगलंच बोलणार. मला माहिती आहे, आपलं विश्वास गाव कसं ठेवा. आहे ते. नाही 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 तसं नाही, गावाच्या तसं नाही. प्रत्येकाला ओळखतो मी. हो पण अहो सावकार, तसं नाही, तसं अडी अडचणीला कामात येणारी माणसं तुम्ही, हो. आणि तुमच्याविषयी आम्ही काही बोलणार का? नाही, नाही. नाही नाही. गोडाऊनला माल आहे ना तुमचा? हो पण भाव मिळाला का? अहो तुम्ही तरी चांगला भाव देतात आम्हाला का हो? हा का नाही? सावकारच देतात. तुम्ही दरवेळेस पैसे मागायला येता, पैसे घेऊन जाता आणि नंतर म्हणतात माल दिल्यावरती देतो, आणि माल विकल्यावरती येतो तर म्हणतात भाव मिळाला नाही. तसं नाही करत आम्ही. अरे गैरसमज आहे तुमचा. थोड्या वेळाने या सगळ्या तावडीवर. राम राम. राम 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 राम. मायबाप सर्व माल घेऊन टाकला, थोडे तर पैसे द्या आम्हाला. कशाचे पैसे? तुमचा हिशोब झालाय. ए बघ रे अण्णा. चल रे. बापू तुमचं काय? अहो सावकार, कधी हिशोब विचारलाय का मी तुम्हाला? हिशोब विचारला नाही म्हणून ही वेळ आली आता हिशोब करण्याची. नाही, या वेळेलाही सर्व माल इथं येईल. बापू, या वेळेला आपला सगळा माल मार्केटलाच जाणार, आणि मार्केटला जाणार म्हणजे मार्केटलाच जाणार. हो बापू, सगळा माल मार्केटलाच जाणार. दाखव तुमची डायरी, मी पण बघतो हिशोब. आजपर्यंत जे झालं नाही ते आज होणार. बापू डायरी मागतो. जा इथून. सावकार डायरी मागतो पोरगा. माफ करा. तुमचा हा पोरगा अहो नादान आहेत ते. काय नादान आहेत ते? लहान आहेत ते. तुम्ही काय करत माफ होते? कर. शिकवा ना त्याला जरासं. माफ करा, तुमच्या पाया पडतो. काय पाय पडतो? पहिले त्याला शिकवा. पैसे मागायला येतात, हिशोब मागितला की तेव्हा असं करतात. पैसे द्यायची अक्कल नाही. या भूषण. पुढे बघतो मी ए तुम्हाला. भूषण, काका तू शांत हो रे. हा काय व्यवहार झाला? मला नाही राहायचं आहे अरे, घरात. एवढं तेवढं चालतं रे. हो ना. जा घरी जा, शांत. नीट चल. जा बरं का. कन्या, सूत काढून घेऊया. हो चल. हो मागे. हा हळू रे, हळू. अजून बर. नीट धर रे, वर धर रे. अरे बाप. अरे हो हो. अरे सांगतो ऐक. हो मागे. हा ऐकतोय की नाही? हा. हा ही घ्या नोटीस. नमस्कार. अरे बाप रे, काय आणलंय दादा? बँकेची नोटीस. या हाताने हजारो नोटीस दिल्या. ही माझी आज शेवटची नोटीस. मी रिटायर होतोय. घ्या, करा सही. काही होणार तर नाही ना दादा? नाही, काय नाही होणार. मग कोण करतंय सही? इथे करा. येतो. सुमन. हा धर बाई सुमन, धर. मंडबाईने औषध दिलंय. अगं बरीच वर्ष झाली तुझं पाळणा हल्ला नाही. धर, याने तरी तुझं पाळणं हलू दे ग बाई. वहिनी, अरे तुम्ही आहे हो? काय झालं? असं का गप का? बापू कुठे? बापू खूप रागावले वहिनी. हा? त्यांनी मलाही रागवलं हा. आणि भूषणला पण मारलं. अरे देवा. हे काय आलंय? बापू बँकेची नोटीस आली. बँकेची नोटीस? हो. पुन्हा नोटीस? अरे देवा, बघू काय करायचं ते. आओ, तुम्ही पोराला मारलं म्हणे. त्यांनी कशाला मध्ये बोलावं? ओ, एवढं मोठ्या पोरावर हात उगारलात तुम्ही. आणि त्र्यंबका, तुलाही सांगून ठेवतो, असं मध्ये बोलायचं नाही. बर. फक्त तो कुठे आहे ते? हो हो. जा जा जा. पण एवढ्या मोठ्या पोरावर हात उघडता का कोणी? त्याने सावकाराशी कशाला उज्जत घालायची? मरू देतो सावकार. काय कामाचा आहे तो सावकार? अरे किती लुबाडतो तो तुम्हाला. कुठे लुबाडलं त्याने? काय लुबाडत नाही तो. तुमचा भारी विश्वास त्याच्यावर आहे. माझा आमचा विश्वास नाही विश्वास त्याच्यावर. एक असं दोन करून लिहितो. असं कधी करणार नाही तो. असंच करतोय तो.
हे ना घ्या. हा काय रे? काय झोपलंय? असंच पडलं होतं. तुला काहीतरी सांगायचं होतं रे. अरे काय सांगायचं होतं? मन नाही लागत रे गावात आता. असं काय झालं रे? मला शहरात जायचं. शहरात? पैसे कमवायचे घरच्यांसाठी. खूप काहीतरी करायचंय. अचानक? पण का? भूषण मी खूप विचार केलाय. चल ना बाबा, घरी वाट बघताय तुझी. हा आलो काका, मदत लागेल तुझी. सांगतो तुला. सांगत होता. अरे काका